हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण उपवासाची शेंगदाणा आमटी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे कोकणी आमसूल घ्यायचा आहे। त्याला एका वाटीमध्ये टाकून एकदा पाण्याने त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आणि इथे कोकणी आमसूलला आपल्याला जास्त वेळा पाण्याने नाही धुवायचं आहे, त्यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो। म्हणून आपल्याला इथे एकदाच पाण्याने कोकणी आमसूलला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ पाणी टाकून आपल्याला त्याला थोड्या वेळ इथे रेस्ट द्यायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या पॉटला आपण शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या किंवा तुम्ही अख्खे भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता। ते मिक्सरच्या पॉटला टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं शेंगदाणे वाटून झाले आहे। गॅसवर आता पॅन ठेवून तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं वाटण टाकायचं आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार। थोडंसं आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। नंतर आपण इथे गूळ टाकूया। गूळ पण तुम्हाला जेवढं गोड लागते त्यानुसार टाकू शकता। इथे आपण भिजवलेलं कोकणी आमसूल टाकणार आहे आणि हे छान आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये आता आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून परत आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला। आणि ही आमटी चवीला पण खूप छान लागते आणि खूप कमी वेळात तयार होते। तुम्ही इतर वेळेलाही ही आमटी बनवून घेऊ शकता। आता आपण गॅस मोठा करून एक उकळी काढून घेऊया। इथे बघा आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे। गॅस स्लो करून आपण आता इथे 5 मिनिटं शिजवून घेऊया आणि आमटीवर आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवलं तर आपली आमटी इथे उतू जाऊ शकते। शेंगदाण्याची आमटी आपली इथे तयार आहे। आता आपण गॅस बंद करून आमटी सर्व करूया।